ओम नमः शिवाय. जय जय भोलेनाथ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा इच्छेबद्दल बोलणार आहोत जी जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. स्वतःचं घर असावं, आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षित, शांत आणि आपलं असं घर. पण बऱ्याच वेळा पैसे अडतात, कागदपत्राची अडचण येते, बांधकाम रखडतं किंवा योग्य घर सापडत नाही. अशा वेळी अनेक लोक महादेवाची भक्ती करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर होण्यासाठी महादेवाची पूजा कशी करावी, कोणत्या भावना ठेवाव्यात आणि काय टाळावं. महादेव हा साधेपणाचा देव आहे. महादेव म्हणजेच साधेपणा, करुणा आणि न्याय. त्यांना सोनं लागत नाही, मोठे विधी लागत नाहीत. महादेव फक्त खऱ्या मनाची श्रद्धा पाहतात, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. घर म्हणजे फक्त भिंती नाही, तर महादेवाची पूजा करताना हे आधी समजून घ्या. घर म्हणजे चार भिंती नाहीत, फक्त छप्पर नाही. घर म्हणजे सुरक्षितता, शांतता, कुटुंबाचा आधार. महादेवाकडे हे सगळं मागायचं असतं. महादेवाची पूजा सुरू करण्याआधी मनाची तयारी ठेवा आणि सगळ्यात आधी मन शांत करा. घाई करू नका. अपेक्षांचा ओझ बाजूला ठेवा. महादेवाला सांगायचं, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे. महादेव नक्की आपल्याला मिळून देईल. घरासाठी महादेवाची साधी पूजा, दैनंदिन ही पूजा तुम्ही दररोज किंवा सोमवारपासून सुरू करू शकता. दररोज केली तर अति छान. आवश्यक साहित्य सोप्या पद्धतीत आहे. शिवलिंग किंवा महादेवाचा फोटो, स्वच्छ पाणी, बेलपत्र, धूप, दीप, थोडी साखर किंवा गूळ हे पाहिजे. त्यानंतर पूजा कशी करायची हे बघूया. पूजा करताना सकाळी लवकर उठावं, आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला, पूजेच्या जागी दिवा लावा, शिवलिंगावर किंवा फोटोसमोर पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करताना मनात म्हणा, हे महादेवा, माझ्या जीवनात स्थैर्य दे, योग्य घराचा मार्ग दाखव. आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करा, धूपदीप लावा, ओम नमः शिवाय जप करा. किमान 108 वेळा तरी ओम नमः शिवाय हा जप करावा. मंत्र चुकीचा झाला तरी चालतो, पण भावना खरी असावी लागते. महादेवाकडे रडत जाऊ शकता, मन मोकळं करू शकता, तक्रारही करू शकता, कारण ते वडिलांसारखे आहेत. जर शक्य असेल तर सोमवार हलका उपवास करा. फळ, दूध, साधं अन्न. सोमवारी महादेवाची पूजा केल्याने संयम वाढतो, मन स्थिर होतं, निर्णय स्पष्ट होतात. हे सगळं घराच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरतं. जर बांधकाम रखडलेलं असेल तर, परवानग्या अडल्या असतील तर, सतत अडचणी येत असतील तर, रोज पूजेनंतर महादेवाला एवढंच म्हणा, हे शंकरा, अडथळे दूर कर, आणि पण चुकीच्या मार्गाने नाही, योग्य मार्गाने कर. असं तुम्ही महादेवाला प्रार्थना करू शकता. महादेव फक्त पूजेत नाही तर कृतीत आहेत. म्हणून गरजूंना मदत करा, कामगाराशी प्रामाणिक राहा, वडीलधाऱ्यांचा मान करा, अपमान करू नका, चुकीचे मार्ग टाळा. घर मिळवताना फसवणूक, अन्याय, अप्रामाणिकपणा हे टाळणं हीच खरी पूजा आहे. काय करू नये, उतावळेपणा करू नका, देवाला अटी घालू नका, इतरांशी तुलना करू नका, मला लगेच मिळालं पाहिजे असा हट्ट धरू नका. महादेव योग्य वेळी योग्य गोष्ट देतात. त्यामुळे अनेक भक्तांचा हा अनुभव आहे की महादेवाची पूजा केल्याने खूप काही मिळालं. अनेक लोक सांगतात, पूजा सुरू केल्यानंतर आमचं मन शांत झालं, योग्य घर अचानक सापडलं. हे चमत्कार नाहीत, तर हे मन स्थिर झाल्याचे परिणाम आहेत. शांत मन योग्य निर्णय घेतं. घर मिळाल्यानंतर काय करावं? घर मिळाल्यानंतर महादेवाचे आभार माना. मोठा विधी आवश्यक नाही, फक्त मनापासून म्हणा, धन्यवाद भोलेनाथ. घरात स्वच्छता ठेवा, शांतता ठेवा आणि प्रेम ठेवा. हीच खरी महादेवाची वासना आहे. घर होण्यासाठी महादेवाची पूजा म्हणजेच संयम, श्रद्धा आणि योग्य प्रयत्न. फक्त देवावर सोडून देणं नाही आणि फक्त प्रयत्न करून देव विसरणंही नाही, तर यश देतो. महादेव कधीच म्हणत नाही की
मोठी पूजा करा. ते म्हणतात साधं राहा, प्रामाणिक राहा आणि तुमचं घर हे फक्त बांधकाम नसेल तर ते एक आशीर्वाद असेल. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.